यामुळे आपल्या वसतिगृहाकडे विद्यार्थी संख्या वाढत राहिली। वसतिगृह सुरू झाल्यानंतर निधीची काही अडचण होती आणि त्या दृष्टीने म्हणजे निधी जमा करण्यासाठी निरनिराळ्या योजना केल्या। त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्या तालुक्यातनंच कसा जास्तीत जास्त निधी उभा करता येईल असा प्रयत्न होता। त्यात इथे जे बेल्यामधले सगळे सरकारी नोकर किंवा होते त्यांच्याकडून त्यांनी 1 दिवसाचा रोज द्यावा अशी कल्पना त्यांच्या पुढे मांडली गेली। त्यातनं काही निधी जमा होत असे। तसेच इथे पेठेमध्ये जे व्यापारी वगैरे होते त्यांच्याकडूनही काही निधी जमा केला जात असे दर महिन्याला। आणखीन पहिल्यांदा सुरुवात झाल्यानंतर आम्हाला मुलांना महिना 15 दिवसपर्यंत भात देता येत नव्हता, तांदूळच नव्हता म्हणजे। तर त्यावेळेला आमचे सहकारी जे धोंडोपंत साबणे यांनी अक्षरशः या काही आसपासच्या गावामध्ये जाऊन जोगवा मागितला, तांदूळ मागितले आणि 2-4 महिन्यामध्ये पावसाळा जाईल एवढे तांदूळ त्या ह्याच्यातनं जमा झाले। त्याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये किंवा दर वर्षाला काही 10 गावं निवडून त्या गावामधून धान्य जमा करावं। प्रामुख्याने या भागामध्ये तांदूळाचं पीक असल्यामुळेच पहिल्यांदा भात जमा करावा अशी कल्पना होती। त्याच्यानंतर इथे वसतिगृहामध्ये ज्या बाई होत्या त्यांनी एक कल्पना सुचवली की आम्हाला बाहेरून कपड्याच्या स्वरूपामध्ये प्रामुख्याने जुने कपडे असे बरेचसे येत असत, पण ते कपडे काही सगळे इथे मुलांना आवश्यक नसत आणि मग ते फुकट वाटायचे। त्यापेक्षा त्याच्यामधून काही पैसे घेऊन ते कपडे विकत असत इथे आणि ज्याला कपडे द्यायचे त्याला देणगीची पावती दिली जात असे, त्यातूनही काही पैसे जमा केले जातात। आणखी नंतर मग जसं या सगळ्याचे होत गेलं तसं बाहेरून ठिकठिकाणाहून निधी जमा यायला लागला। त्यात वालचंदनगरहून मुष्टी धान्य योजनेमधून दरवर्षी काही 2-4 पोती धान्य येत असे। अशा स्वरूपामध्ये हे सगळं निधी संकलन या सगळ्या ह्याच्यामधून होत होतं। 1999 साली अशी परिस्थिती आली की 50 विद्यार्थी आले आणि यांची सगळ्यांची सोय पण करायची असा न्यासाने निर्णय पण घेतला आणि त्यावेळी अक्षरशः दुसरी एक भाड्याची जागा घेतली। 25 विद्यार्थी जुन्या जागेमध्ये, 25 विद्यार्थी नवीन जागेमध्ये अशी रचना करून त्या सर्व विद्यार्थ्यांची गरज त्यावर्षीची भागवली। परंतु त्याचबरोबर हाही निश्चय केला की आता वसतिगृहाला स्वतंत्र जागा असली पाहिजे जिथे 50 विद्यार्थी संख्या चांगल्या पद्धतीने राहू शकेल। आणि हा निर्णय झाल्यानंतर जागेच्या शोधात लागलो। सुदैवाने वेल्याच्या जुन्या वसतिगृहाच्या जवळच श्री पावगे यांची जागा 15 गुंठे उपलब्ध झाली आणि ही जागा संस्थेने विकत घेतली। वसतिगृहाच्या नियोजित नवीन इमारतीचं भूमिपूजन फेब्रुवारी 2001 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचारक माननीय मधुजी कुलकर्णी यांच्या हस्ते झालं। त्यानंतर बांधकामाची तयारी आणि त्यासाठी निधी संकलनाचे प्रयत्न सुरू झाले। निधी संकलनाचा एक भाग म्हणून पुणे महानगरच्या विविध भागात मेळावे घेण्यात आले। पहिला मेळावा सहकार नगर इथे अजय मंगल कार्यालयात घेण्यात आला। या मेळाव्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन महाराष्ट्र प्रांत प्रचारक माननीय दामोअण्णा दाते उपस्थित होते। त्यानंतर सुमारे 1 वर्षाच्या अवधीतच सध्याची इमारत बांधून तयार झाली आणि 14 फेब्रुवारी 2002 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्रीय सहसंघचालक डॉक्टर अशोकजी कुकडे यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन झालं। आणि वसतिगृह नवीन इमारतीत स्थलांतरित झालं। जून 1986 साली पासून हे वसतिगृह विश्व हिंदू परिषदेचं सेवा कार्य म्हणून चालत होतं। परंतु 28 जून 1990 साली विश्व हिंदू परिषदेने एक बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीत सर्व सेवा कार्यांना अशी सूचना दिली की प्रत्येक सेवा कार्याने स्वतंत्रपणे न्यास स्थापन करावा, तो नोंदणीकृत करावा आणि त्या न्यासाच्या नावाखाली हे सेवा कार्य चालू ठेवावं। अशा सूचनेवरून
त्यावेळचे संस्थेचे किंवा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष कैलासवासी शिवरामपंत देशपांडे आणि कार्यवाह कैलासवासी मोहन गणेश दाते यांनी पुढाकार घेऊन या न्यासाची नोंदणी धर्मादायुक्तांकडे केली आणि नोंदणी करताना तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास हे अतिशय समर्पक नाव त्यांनी निवडलं आणि त्यानुसार या वसतिगृहाचं काम या न्यासातर्फे तेव्हापासून सुरू आहे. सध्या आमच्याकडे 48 विद्यार्थी शिकत आहेत. ह्या वेल्हे तालुक्यातील असे सर्व विद्यार्थी आहेत. कुंबळ, निगडे, गुहिणी, टेकपवळ, कोलंबी, घिसर, वरोती, त्यानंतर धाने, घेवंड असे ह्या सर्व गावातील विद्यार्थी ह्या वसतिगृहामध्ये आहेत. त्यानंतर इथं जवळच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत आपले सगळे विद्यार्थी शिकत आहेत. त्यांचा दिनक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि एकूणच नियोजनबद्ध चालतो. मुलांना सकाळी 6 वाजता उठवलं जातं. त्यानंतर प्रातर्विधी, स्वच्छतागृहाची सोय वसतिगृहाच्या मुख्य इमारतीलगतच स्वतंत्रपणे केली आहे. प्रातर्विधी आटोपून मुलं 6:30 पर्यंत प्रार्थनेसाठी जमतात. यावेळी एकात्मता मंत्र आणि गायत्री मंत्राचा जप केला जातो. त्यानंतर सूर्य नमस्कार, जोर आणि काही योगासनं इत्यादी व्यायाम करून घेतला जातो. त्यानंतर निवासाची आणि परिसराची स्वच्छता विद्यार्थी स्वतः करतात. वसतिगृहातील सर्व विद्यार्थी 12 महिने थंड पाण्याने स्नान करतात. सकाळी 8 ते 9:30 या वेळात विद्यार्थी वैयक्तिकरित्या अभ्यास करतात. वसतिगृहाचे व्यवस्थापक त्यावर बारकाईने लक्ष देतात, तसंच मार्गदर्शन करतात. 9:30 नंतर भोजन आणि नंतर शाळेची तयारी सुरू होते. 10:30 वाजता मुलं शाळेत जाण्यासाठी निघतात. मधल्या सुट्टीत 2:30 वाजता मुलं जेवायला जातात. जेवण झाल्यानंतर पुन्हा शाळेत जातात. दुपारी 4:30ला शाळा सुटते. त्यानंतर संध्याकाळी 6 पर्यंतचा वेळ विद्यार्थ्यांची वैयक्तिक कामं तसंच वसतिगृहातील गटवार कामं इत्यादीसाठी वापरला जातो. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात पाणी भरणं, दळण आणणं यासारखी कामं नेमून दिल्याप्रमाणे करावी लागतात. संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये शाखेतील मैदानी खेळ आणि प्रार्थना होते. सव्वा 7 ते 7:30 वसतिगृहातील सायं प्रार्थना. आणि त्यानंतर रात्रीचं भोजन असतं. वेल्हे गावातील एक स्थानिक भगिनी वसतिगृहातील स्वयंपाकाचं काम अतिशय तत्परतेने करतात. भोजन वाढण्याचं काम विद्यार्थी गटवार आणि आळीपाळीने करतात. विद्यार्थ्यांना सकाळच्या भोजनात भात, भाकरी, कडधान्य आणि रात्री भात, भाकरी तसंच बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या फळभाज्या किंवा पालेभाज्या यांचा समावेश असतो. आठवड्यातनं